माझीच अशी स्वतःची धारणा आहे की मी कोल्हापूर शहर इतकं सुंदर स्वच्छ आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं माझा आता 100 दिवसाचा आराखडा रेडी आहे. मी एकही दिवस सुट्टी घेणार नाहीये आणि त्या अनुषंगाने कोल्हापूर शहर आपण इतकं सुंदर करूया की खेडेगाव सुद्धा आपण म्हणणार आहे की आम्हाला का तुम्ही त्यात घेत नाही. हा पहिला प्रयत्न असेल. आजचाच एक भाग की मी म्हणजे तुम्ही आलाय म्हणून नाही तर कुणीही चौकशी करावी. 4 दिवसापूर्वीपासून मी हद्दवाडीचे जे काही ग्रामीणचे लोक आहेत त्यांच्याशी मी मिटिंग चालू केली आणि कालच बालेगावला मी सांगितलं की मॅडम मी आपण हद्दवाडीत येतोय आणि आम्ही तुमच्याकडे येणार आहे, कधी भेटायला येऊ. तर म्हटलं किती आनंदाची गोष्ट आहे की आज कृती समितीचे लोक पण येतात. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या. खरं तर मला खरंच मनापासून असं वाटते मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है पर हम कोशिश भी न करे ये तो गलत बात है. आणि ही कोशिश असा प्रयत्न माझा 100% असणार आहे की शेवटी एवढीच माहिती देईल की खरं तर मला तुमची सगळ्यांची थोडी मदत हवी. मदत काय हवी? मी मगापासून 2 वेळा उल्लेख केला की आय एम हिअर फ्रॉम 11:30 to 1:30. हा कशासाठी केलाय तर मला आता काय पाहिजे. मला असं वाटतं खूप बोलणं झालंय, खूप चर्चा झाली. आता खरं तर मी हाच म्हणणार होतो की तुम्ही पुन्हा ठराव देताय म्हणजे काय आमच्या शब्दाला व्हॅल्यू नाही का? पुन्हा का ठराव द्यायचा? मी एकदा एखादी गोष्ट बोललोय तर बोललोय, आम्हाला पाहिजे नाही तर विषय संपला. आता काय करू आपण? मागचं उगारत न बसता पुढे काय करायला पाहिजे तर मला माझ्या ऑफिसला कृती समितीची अशी 2 लोक पाहिजेत की जी डेली आपण त्याचा फॉलो घेणार आहे. म्हणजे काय? फ्रॉम फर्स्ट बघा, हे लक्षात घ्या. एखाद्या मंदिराला जर कळस चढवायचा आहे तर त्याचा पाया भक्कम पाहिजे, त्याचे पिलर्स भक्कम पाहिजे, त्याचा स्लॅब भक्कम पाहिजे आणि मग येणारं जे मंदिराचं रूप आहे ते खरंच वाखाणे जोगण असणार आहे. मी तर सांगेन की पुतळा वगैरे बांधणार तुम्ही नाही, पण एक ग्वाही देऊ इच्छिते की तुमच्या मनात माझा जो पुतळा उभा राहील ना तो कधी मी ऐकतो. या अनुषंगानं रोजच्या रोज आपल्याला काय करायचंय, कारण माझ्याकडे तुमच्यापेक्षा खूप अनुभव कमी आहे. तर तुमच्यातले 3 लोक मला अशी पाहिजेत की ओनली हद्दवाड, त्याच्या पलीकडे काय बोलायचं नाही. मग काय करायला पाहिजे? आज मॅडम ह्या ऑफिसचा माणूस बोलवायला लागतोय, लगेच व्हॉट नेक्स्ट लगेच. तर काय असतं, माझं म्हणणं असतं की कुठलाही प्रोजेक्ट सक्सेस व्हायला ओनली फॉलोअप इज मस्ट. आणि मला खरंच इतकं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या बद्दल अभिमान आहे की मी बघितलंय कळकळी नाही एवढं की तुम्ही लोक ज्या ज्या वेळेला महासभागृहामध्ये ह्या स्टँडिंग समितीमध्ये विषय मांडत होतात त्यावेळेला पोट तिडकीनं तो विषय असायचा. त्यामुळं माझ्याकडून तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की या सगळ्यामध्ये मला केवळ तुमचीच मदत पाहिजे आणि त्या अनुषंगाने जे जे काही लागेल तुम्ही सांगायचं की मुख्यमंत्री सभागृहामध्ये जायला लागते, आपल्याला हे करायला लागते आणि ह्या अनुषंगानं माझा तर फॉलोअप सुरू आहे. आणि त्या अनुषंगानं फक्त हद्दवाढच असं नाही तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, यू हॅव ट्रिमेंडस एक्सपिरियन्स. मी कालच अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली ज्याच्यामध्ये सगळे मेन अधिकारी बोलत होते.